नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रहो. टू सर्व विथ लव बाय E.R. ब्रेथवेट ही कादंबरी तुमच्यासमोर घेऊन येत असताना ती मी एकूण 4 पार्टमध्ये तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. पहिला व्हिडिओ पार्ट फर्स्ट, ज्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन अबाउट ऑथर, अबाउट कॅरेक्टर्स आणि समरी ऑफ द नॉव्हेल हे कंटेंट त्याच्यामध्ये बघायला मिळतील. दुसरा व्हिडिओ त्याच्यामध्ये द थीम ऑफ द नॉव्हेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आपल्या टेक्स्टबुकमध्ये 17 नंबरचा चॅप्टर जो दिलेला आहे त्याचे सिनॉप्सिस अशा पद्धतीनं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तिसरा व्हिडिओ हा पार्ट थर्ड म्हणून तुमच्यासमोर घेऊन येईल. त्याच्यामध्ये टू सर्व विथ लव याच्यातील जो 17वा चॅप्टर आपल्याला देण्यात आलेला आहे त्याचा फर्स्ट हाफ म्हणजे त्याचाच निम्मा भाग, पहिला निम्मा भाग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. आणि चौथ्या व्हिडिओच्या माध्यमातून पार्ट फोर्थ, ज्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 70चा सेकंड हाफ म्हणजे नंतरचा उत्तरार्ध याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अशा पद्धतीनं हे 4ही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. ते सर्वच्या सर्व व्हिडिओ पहा आणि टू सर्व विथ लव हा जो कादंबरीचा प्रकार आहे तुमच्यासमोर मांडतोय तो व्यवस्थितपणे समजून घ्या. सध्याचा जो व्हिडिओ आहे हा दुसरा व्हिडिओ आहे, हा सेकंड पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला द थीम ऑफ द नॉव्हेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट हे पाहायला मिळणार आहेत. तर पहा, टू सर्व विथ लव बाय E.R. ब्रेथवेट, पार्ट सेकंड, थीम ऑफ द नॉव्हेल अँड सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. So students, let's see the theme of the novel to serve with love. विद्यार्थी मित्रांनो, तर पाहूया टू सर्व विथ लव या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना अथवा विषय. टेक्स्टबुकमधील पेज नंबर 180 वरती हा कंटेंट आहे. पहा, द थीम ऑफ नॉव्हेल. स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, प्रेजुडाइस अँड रॅसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉव्हेल. विद्यार्थी शिक्षक नातेसंबंध, पूर्वग्रहदूषित वृत्ती आणि वंशवाद हे या कादंबरीचे मुख्य विषय आहेत. E.R. ब्रेथवेट gets a job of a teacher in a rather rough and notorious school. E.R. ब्रेथवेट यांना एका खराब आणि नटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध अशा शाळेमध्ये शिक्षकांची नोकरी मिळते. He finds that the students belongs to the background that is not suitable for learning and their overall development and progress. त्यांच्या हे लक्षात येतं की ज्या पार्श्वभूमीमधून हे विद्यार्थी आलेले आहेत ती पार्श्वभूमी इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग, म्हणजेच शिक्षणासाठी योग्य नाही, त्याचबरोबर सर्वांगीण विकास आणि त्यांच्या प्रगतीसाठी योग्य नाही. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. त्यांच्या हे लक्षात आलं की हे विद्यार्थी जे आहेत ते त्यांचा दृष्टिकोन आणि बिहेवियर म्हणजे वर्तणूक बदलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. ब्रेथवेट with his novel and creative ideas, innovative techniques and understanding the students' psychology ultimately wins their hearts in no time. ब्रेथवेट हे
त्यांच्या नॉवल म्हणजे नवीन आणि क्रिएटिव्ह म्हणजे सृजनशील संकल्पना असतील, नवनवीन तंत्र असतील आणि विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र समजून घेऊन त्यांची मने जिंकतात. Though he was bullied, harassed, mentally and physically tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives. जरी अनेक वेळा ब्रेथवेट यांना धमकावले जाते, हरॅस्ड म्हणजे छळले जाते, मानसिक आणि शारीरिक टॉर्चर म्हणजे छळ केला जातो, तरीसुद्धा ते त्यांचा संयम ढळू देत नाहीत आणि आपल्या नवीन संकल्पना आणि टेक्निक्स म्हणजे तंत्र यांचं ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी करत राहतात आणि या अंमलबजावणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणतात. नाउ द नेक्स्ट स्टांजा. The racism prevalent in Great Britain during the mid-1940s, the time period during which To Serve with Love takes place, is of a primary significance in the novel. 1940च्या दशकाच्या मध्याणीला ग्रेट ब्रिटनमध्ये प्रिव्हेलंट म्हणजे प्रचलित असणारा रॅसिझम म्हणजेच वंशवाद यास टू सर्व विथ लव या कादंबरीमध्ये प्राधान्याने महत्त्व देण्यात आलेले आहे. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच द एक्सपिरियन्सेस इन द रॅसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स including encounters on the bus, at job interview, at Greensland School, when searching for housing, at restaurant with his girlfriend and so on. लेखक गोऱ्या ब्रिटिश लोकांचा वंशवाद जसे बसमधील प्रसंग, नोकरीच्या मुलाखतीचा प्रसंग, ग्रीन्सलेड शाळा, जेव्हा तो घराच्या शोधात होता तो प्रसंग, एका हॉटेलमध्ये मैत्रिणीबरोबर जातो तो प्रसंग आणि जसे अनेक प्रसंग सांगता येतील याचे पुन्हा पुन्हा लेखन करतो. नाउ द नेक्स्ट स्टँजा. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्टक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच अ प्रेज्युडाइस. या वाक्याची सुरुवात एका फ्रेजनं झालेली आहे, ॲट द आउटसेट. याचा अर्थ होतो सुरुवातीला किंवा प्रारंभी. सुरुवातीला ब्रेथवेट यांना हा पूर्वग्रह दूषितपणा अनपेक्षित वाटल्यामुळं धक्का बसतो. ही वॉज ब्रॉट अप इन अ ब्रिटिश गियाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, नॉट ॲज अ ब्रिटिश ब्लॅक सिटिझन इन अ ब्रिटिश कॉलनी. त्यांचे संगोपन ब्रिटन या ठिकाणी गियाना येथे झालं, त्यामुळं ते स्वतःला ब्रिटिश नागरिक म्हणून पाहत होते. ब्रिटिशांच्या वसाहतीतील एक कृष्णवर्णीय ब्रिटिश म्हणून ते स्वतःकडं पाहत नव्हते. वेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन अ रॉयल एअरफोर्स दॅट गेव हिम अ रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. जेव्हा त्यांनी ग्रेट ब्रिटनमध्ये रॉयल एअरफोर्सची सेवा बहाल केली तेव्हा त्यांना समाजामध्ये खूप मानसन्मान आणि आदर दिला गेला. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड हिमसेल्फ टू बी ॲन आउटसाइडर. ज्या दिवशी त्यांनी नोकरीचा त्याग केला त्या दिवशी आपण आउटसाइडर म्हणजे परके आहोत याची त्यांना जाणीव झाली. अर्थात त्या पद्धतीची वागणूक त्या ब्रिटिश लोकांच्याकडून त्यांना दिली जाऊ लागली. नाउ द लास्ट स्ट्रांजा फ्रॉम द थीम ऑफ द नॉवल. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन अ जॉब इंटरव्ह्यूज वेअर ही इज इन्फॉर्म्ड दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड और ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट. ब्रेथवेट यांचा व्यापक अनुभव आणि शिक्षण
याचा नोकरीसाठी देण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये काहीही उपयोग होत नाही. जिथं त्यांना सांगण्यात येतं की अगोदरच दुसऱ्या व्यक्तीला त्या जागेसाठी घेण्यात आलेलं आहे किंवा त्यांचं शिक्षण जास्त आहे. आता ही कारणं जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की ही फक्त सांगण्यासाठीची कारणं होती. त्यांना ती नोकरी मिळत नव्हती. याचं खरं कारण होतं ते म्हणजे त्यांच्या कातडीचा रंग काळा होता किंवा ते ब्लॅक होते. आणि त्यावेळी ब्रिटनमध्ये ब्लॅक आणि व्हाईट हे अतिशय एकमेकांना तुच्छ मानत होते, एकमेकांना वेगळं मानत होते. आणि त्यामुळं रॅशियल डिस्क्रिमिनेशन जो वर्णभेद होता तो पराकोटीला पोहोचलेला होता आणि त्यामुळं त्यांना ती नोकरी मिळत नव्हती. दिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रायल फॉर द ब्रिटिश. आता हे असं होत असल्यामुळं ब्रेथवेट यांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्यासाठी असणाऱ्या विश्वासघाताची जी भावना होती ती हायटन्स म्हणजे उंच जाते किंवा पराकोटीला पोहोचते. इंटरेस्टिंगली ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली डज ही डू सो व्हर्बली. लॅशेस आउट म्हणजेच काठीनं मारणे. त्यांना लाठ्यांचा शारीरिक मार कधी खावा लागला नाही खरं तर, पण कधी कधी मात्र त्यांना शाब्दिक मार अनुभवावा लागला वर्बली. ही एक्झिबिट्स पेटियन्स एंड्युरन्स ॲट टाइम्स अँड ॲट ऑदर्स ही डिस्क्राइब्स द वे द रेज इनसाइड हिम is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. त्याने शांतपणे सहनशीलता दाखवलेली आहे. तर ते कधी कधी त्यांना इतका प्रचंड राग येतो की त्यांना अशी अन्याय पद्धतीची वागणूक देणाऱ्यांना चांगला धडा शिकवावा असे वाटते. As a result of such experiences, Braithwaite finds the students at the Greenslead School to be notorious and rough in behavior, but with a proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goal in their lives. म्हणजे अशा अनुभवामुळे ब्रेथवेट यांना ग्रीन्सलेड शाळेतील विद्यार्थी फारसे नोटोरियस अँड रफ म्हणजेच कुख्यात आणि त्रासदायक वाटत नाहीत. परंतु व्यवस्थित काळजी आणि उपचार यामुळं सर्व विद्यार्थी नक्कीच यश प्राप्त करतील आणि त्याचे इच्छित ध्येय गाठतील असं ब्रेथवेट यांना वाटत होतं. टू सर्व विथ लव ही ए.आर. ब्रेथवेट यांची असणारी 200 पेजेसची कादंबरी. त्या कादंबरीची थीम आपण आता थोडक्यात पाहिली. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 180 वरती ही थीम देण्यात आलेली आहे. थीम म्हणजेच काय तर कादंबरीचा विषय अथवा कादंबरीची मध्यवर्ती कल्पना. अतिशय थोडक्या शब्दामध्ये आणि व्यवस्थितपणे कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आपण या ठिकाणी मांडलेली होती, ती पाहिली. त्या थीममध्ये असणारे बारकावे, त्याच्यामध्ये असणारे विविध कॅरेक्टर्स, त्यामध्ये विविध गोष्टींचा केलेला उल्लेख जाणीवपूर्वक समजून घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न सोडवताना आपल्याला त्याचा फायदा होईल. यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 180 वरती असणारा सिनॉप्सिस ऑफ एक्स्ट्रॅक्ट हा आता आपण पाहणार आहोत. सिनॉप्सिस म्हणजेच गोषवारा किंवा रूपरेषा. आपल्या टेक्स्टबुकमध्ये टू सर्व विथ लव या कादंबरीमध्ये असणारी एकूण 22 प्रकरणं, यापैकी 17वं प्रकरण अभ्यासासाठी देण्यात आलेलं आहे. या 17व्या प्रकरणाचा गोषवारा किंवा रूपरेषा या सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. तो आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. अगदी मोजक्या शब्दामध्ये आणि उचित भाषेमध्ये हा सिनॉप्सिस या ठिकाणी मांडलेला आहे. तर बघूया त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट.
In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. या प्रकरणामध्ये ब्रेथवेट यांना विद्यार्थ्यांच्या अर्धसत्र परिषदेची आठवण होते. रिकाउंट्स म्हणजे काय? आठवणे. ज्यामध्ये प्रथम सत्रामध्ये झालेल्या अभ्यासाविषयी शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी शाळेला, शाखेला आणि इतर विद्यार्थी यांना अहवाल सादर करतात. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक्स नॉलेजेबली अबाउट देअर कोर्स वर्क and place and considerable amount of emphasis on how much they have learnt about different people, culture, customs and the importance of international and interracial cooperation. म्हणजेच क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय तर वर्ग प्रतिनिधी. ब्रेथवेट यांच्या वर्गातील वर्ग प्रतिनिधी हा नॉलेजेबल म्हणजे ज्ञानाने किंवा अभ्यासपूर्णपणे ते शिकत असलेल्या अभ्यासक्रमाविषयी बोलतात आणि विविध लोक, संस्कृती, रूढी परंपरा आणि आंतरराष्ट्रीय तसेच आंतरवंशीय सहकार्य याचे महत्त्व यापासून आपण काही त्यांनी जे काही शिक्षण घेतलं याच्याविषयी खूप काही ते ठासून सांगतात. Now the next stanza. Miss Joseph and Denham, both students of Braithwaite's class, preside over meeting. मिस जोसेफ आणि डेनहॅम हे दोन्हीही ब्रेथवेटच्या वर्गातील विद्यार्थी प्रिसाइड्स ओव्हर म्हणजे काय तर अध्यक्षस्थान स्वीकारणे हे त्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारतात. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन, a headmaster addresses the meeting with a lengthy but well received presentation. At the outset म्हणजेच काय तर प्रारंभी सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री फ्लोरियन हे दीर्घ पण सुंदर असं भाषण देतात. One after another each class gives a brief report of their progress through their chosen representative on what they have been studying in each subject so far. एका पाठोपाठ एक प्रत्येक वर्ग प्रतिनिधी त्यांच्या प्रगतीचा अहवाल सादर करतात. म्हणजेच हे सादर करण्यासाठी जो वर्ग प्रतिनिधी निवडला असतो त्याच्यामार्फत त्यामध्ये ते आजपर्यंत प्रत्येक विषयात काय शिकले याच्याविषयीची माहिती देतात. A panel of teachers is chosen for each class to answer any question regarding the report submitted by the class. प्रत्येक वर्गासाठी शिक्षकांची एक समिती निवडली जाते आणि वर्गाकडून जमा केलेल्या अहवालानुसार त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ही समिती असते. The lowest class begins first and it is obvious that as the student progress through the rank there is a marked development in their ability to express themselves. सर्वात प्रथम खालच्या वर्गापासून लोएस्ट क्लास सुरुवात होते आणि हे स्पष्ट होते की जसजसे पुढच्या वर्गाची वेळ येते तसतसे त्यांची अभिव्यक्ती ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ विकसित होताना दिसून येते. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास being the oldest was the last to present their report. श्री ब्रेथवेट यांचा वर्ग जो होता तो ओल्डेस्ट म्हणजे सर्वात वरचा असल्याने तो अहवाल स्वीकारण्यासाठी किंवा सादरीकरणासाठी सर्वात शेवटी त्यांचा नंबर होता. नाउ द नेक्स्ट स्टँजा. मिस जोसेफ begins the highest class proceedings by clarifying that the common theme underlining all their studies this term is the interdependency of mankind. मिस जोसेफ आता वरिष्ठ वर्गाची कार्यवाही सुरू करते आणि या सर्व अभ्यासाची अथवा अभ्यासक्रमाची कॉमन थीम म्हणजेच काय तर सर्वसमावेशक मध्यवर्ती कल्पना किंवा सर्वसमावेशक विषय हा एक आहे आणि ती म्हणजे इंटरडिपेंडन्स ऑफ मॅनकाइंड. म्हणजेच
मानवाचे एकमेकातील परस्परावलंबत्व अशी आहे. पॉटर स्पीक्स ऑफ in a field of maths focusing on how greater understanding in the world is fostered by the use of common weights and measures. पॉटर हा गणित क्षेत्राविषयी बोलतो. तो सर्वदूर प्रचलित आणि सर्वमान्य असणाऱ्या वजनमापाच्या पद्धतीवर आणि जगात मानवामध्ये आढळणारे सामंजस्य यावरती प्रकाश टाकतो. फोकसिंग असं म्हटलेलं आहे. मिस पेग अँड जॉक्सन स्पीक्स ऑन जॉग्राफी. मिस डेअर अँड फर्मन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी with Furman stealing the show by exhibiting a model of a human skeleton and stressing the class conclusion that basically all people were the same. कुमारी पेग आणि जॅक्सन हे भूगोल विषयावरती भाष्य करतात. कुमारी डेअर आणि फर्मन हे फिजिओलॉजी म्हणजेच मानव शरीरशास्त्रावरती चर्चा करतात. एका मानवी सांगाड्याचे प्रदर्शन करत सर्व मानव एकच आहेत म्हणजेच बेसिकली ऑल पीपल वे आर द सेम अशा निष्कर्षाला येत फर्मन सभा जिंकतो. सभा जिंकतो म्हणजे या ठिकाणी फ्रेज आलेली आहे बघा, स्टीलिंग द शो म्हणजेच काय, मन जिंकणं किंवा सभा जिंकणं या अर्थी आलेली ही फ्रेज आहे. मिस डोड रिपोर्ट ऑन हिस्ट्री अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. कुमारी डोड इतिहास या विषयावरती हा अहवाल सादर करते आणि कुमारी जोसेफ ही ग्रहविज्ञानावरती अहवाल सादर करते. ग्रहविज्ञान म्हणजे काय, डोमेस्टिक सायन्स. डेनहॅम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ PT and games, complaining that the class was ill-convinced and pointless. डेनहॅम जो आहे तो PT म्हणजेच फिजिकल टीचिंग, शारीरिक शिक्षण असं म्हणतो आपण त्याला, आणि क्रीडा यांच्या आवश्यकतेविषयी आग्रही भूमिका मांडून सभेमध्ये खळबळ माजवून देतो. एस्टर म्हणजे खळबळ. आणि हा विषय कसा निष्काळजीपणे आणि पॉइंटलेस म्हणजेच मुद्द्यापासून दूर जाणारा आहे याच्याविषयी तो कंप्लेन करतो म्हणजेच तक्रार करतो. नाव द लास्ट स्टांजा फ्रॉम द सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पेज नंबर 181. मिस्टर वेस्टन, मिस डेल इव्हान्स and Miss Phillips are chosen at a random to answer students' questions arising from the senior presentation. श्री वेस्टन, श्रीमती डेल इव्हान्स आणि कुमारी फिलिप्स हे जे शिक्षक होते ते सहजपणे विचार न करता जे प्रश्न वरिष्ठ प्रतिनिधीने उपस्थित केलेले होते त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी त्यांची निवड केली जाते. When Denham pursues his inquiry on the necessity of requiring all students to take PT, Mr. Weston responds quite ridiculous, trying to bluster his way out of the subject and offering no coherent argument. म्हणजे जेव्हा डेनहॅम PT म्हणजे फिजिकल टीचिंग हा विषय सर्व विद्यार्थ्यांनी घेण्याच्या आवश्यकतेविषयी मांडणी करतो आणि त्याची चौकशी व्हावी असं सांगतो, तेव्हा श्री वेस्टन यांची उत्तर देतानाची प्रतिक्रिया खूपच हास्यास्पद ठरते, रिडिक्युलस, आणि ते विषयाला सोडून काहीतरी बढाया मारण्याचा प्रयत्न करतात. आउट ऑफ सब्जेक्ट अँड ऑफरिंग नो कोहेरंट आर्ग्युमेंट. त्यांच्या विधानामध्ये सुसंगती आढळत नाही असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. Unexpectedly, the quiet and hesitant Miss Phillips steps in and gives a sturdy defense of the practice, and Denham, knowing that he has been outwitted, has no choice but to respectfully cease his hated protest. Unexpectedly म्हणजे अनपेक्षितपणे,
द क्वाइट अँड हेजिस्टंट म्हणजे शांत आणि संकोची स्वभावाच्या कुमारी फिलिप्स पुढे येत सुरू असणाऱ्या त्यांच्या त्या विषयाच्या बाबतीत खंबीरपणे उत्तर देतात आणि डेलहॅमला त्या गप्प बसवितात. अशा प्रकारे डेलहॅम आदरपूर्वक त्याच्या वादग्रस्त विधान जे त्याने केलेलं होतं त्याचा निषेध मागे घेतो. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. ब्रेथवेट इमेन्स म्हणजे प्रचंड, सॅटिस्फाईड म्हणजे समाधान. ब्रेथवेट यांना प्रचंड असं समाधान वाटतं त्यांच्या शाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी होते त्यांची जी प्रोग्रेस होती, त्यांची जी प्रगती होती याच्याबद्दल, असं शेवटी या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच प्रकरणाचा गोषवारा अथवा रूपरेषा समाप्त झालेला आहे. टू सर्व विथ लव या कादंबरीच्या अभ्यासासाठी बनवलेला हा दुसरा व्हिडिओ इथं संपतोय. या व्हिडिओमध्ये आपण द थीम ऑफ द नॉव्हेल म्हणजेच कादंबरीचा विषय आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच चॅप्टर नंबर 17चा गोषवारा हे 2 घटक पाहिले. विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी हा व्हिडिओ वारंवार पाहावा, यामध्ये केलेले स्पष्टीकरण समजून घ्यावे, टेक्स्ट बुकमधील घटक त्यांनी वारंवार वाचावा व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करावी. टू सर्व विथ लव या कादंबरीचे एकूण 4 व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. हे सर्व व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळावेत अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.